विचार करा, एकच परिस्थिती, दोन वेगवेगळे लोक. एक म्हणतो, की माझ्याच बाबतीत असं का होतं? दुसरा म्हणतो, यातून काहीतरी मार्ग मिळेल. परिस्थिती एकच आणि विचार वेगळा. फरक कुठे आहे? मनाच्या दृष्टिकोनात, म्हणजेच माइंडसेटमध्ये. आज आपण अशा गोष्टींवर संवाद साधणार आहोत, जी तुमचं यश, नातेसंबंध आणि आयुष्य घडवते. ते म्हणजेच हेल्दी माइंडसेट होय. माइंडसेट म्हणजे नेमकं काय? माइंडसेट म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार करणं नाही. माइंडसेट म्हणजे अडचणींकडे पाहण्याची पद्धत, अपयशाला समजून घेण्याची दृष्टी आणि स्वतःशी आपण कसं बोलतो ते. जेव्हा प्रत्येक समस्या आपल्याला धोका वाटते, जेव्हा मेंदू कायम सर्व्हायव्हल मोडमध्ये असतो, स्ट्रेस, चिंता, ओव्हर थिंकिंग इथूनच सुरू होतात. हेल्दी माइंडसेट म्हणजे काय? परिस्थिती माझ्या हातात नसली तरी माझी प्रतिक्रिया माझ्या हातात आहे, असं मनाला समजून सांगणं. अनहेल्दी माइंडसेटची शांत पण धोकादायक लक्षणं काय आहेत पाहूया. बऱ्याच लोकांना वाटतं मला काही मेंटल प्रॉब्लेम नाही, पण काही लक्षणं हळूच दिसतात. छोट्या गोष्टींवर चिडचिड होणं, प्रत्येक गोष्ट मनावर घेणं, स्वतःशी सतत कठोर बोलणं, तुलना करून थकून जाणं, सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगणं. हे कमजोरी नाही, ही फक्त मानसिक सरावाची कमतरता आहे. जसं शरीर व्यायामाने मजबूत होतं, तसं मन योग्य विचारांच्या सरावाने मजबूत होतं. हेल्दी माइंडसेटचं मुख्य सूत्र काय? पहिलं, कंट्रोल आणि नो कंट्रोल नियम. आपलं आयुष्य 2 बॉक्समध्ये विभागा. बॉक्स 1, माझ्या नियंत्रणात आहे. यामध्ये माझा प्रयत्न, माझी प्रतिक्रिया, माझी शिस्त या सगळ्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत, हे स्वतःला समजून सांगणं. बॉक्स 2, माझ्या नियंत्रणात नाही. लोक काय म्हणतील, परिणाम, भूतकाळातील चुका. हेल्दी माइंडसेटचा सुवर्ण नियम, ऊर्जा फक्त बॉक्स 1 मध्ये वापरा. म्हणजेच माझ्या नियंत्रणात जे आहे. स्वतःशी संवाद साधा, स्वतःशी सेल्फ टॉक करा. तुम्ही स्वतःशी जे बोलता, तो आवाज आयुष्यातला सगळ्यात प्रभावी असतो. माझ्याकडून काहीच होणार नाही, मी नेहमीच मागे पडतो. याऐवजी मी शिकतोय, आज कालपेक्षा थोडा चांगला होईल. लक्षात ठेवा, मेंदू शब्दांपेक्षा भावना आणि टोन जास्त समजतो. परफेक्शन नाही, प्रोग्रेस महत्वाची. हेल्दी माइंडसेट असलेले लोक परफेक्ट नसतात. ते प्रगतीकडे लक्ष देणारे असतात. त्यांचा प्रश्न असतो, आज मी 1% सुधारणा करू शकतो. प्रत्येक 1% सुधारणा एका वर्षात आयुष्य बदलते. इमोशनल फिटनेस, सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजेच इमोशनल फिटनेस होय. हेल्दी माइंडसेट म्हणजे भावना दडपणं नाही. हेल्दी माइंडसेट म्हणजे भावनांना समजून घेणं. भावना येतात आणि जातात. समस्या तेव्हाच होते, जेव्हा आपण त्यांना चिकटून राहतो. सोपं तंत्र, भावना ओळखा. सध्या मला राग येतोय. स्वतःला दोष देऊ नका. त्या भावनेवर कृती करू नका. भावना संदेश देतात, निर्णय घेत नाहीत. रोजच्या सवयी ज्या माइंडसेटला मजबूत करतात. त्यामध्ये पहिली सवय, सकाळची जाणीव. उठल्यावर स्वतःला सांगा, आज परिस्थितीपेक्षा माझ्या प्रतिक्रियेवर काम करीन. दुसरी सवय, माहितीचा आहार. जसं अन्न शरीर घडवतं, तसं कंटेंट मन घडवतं. नकारात्मक बातम्या आणि सतत टॉक्सिक रील्स मनाला आजार करतात. तिसरी सवय, रात्री आत्मपरीक्षण. झोपण्याआधी एक प्रश्न, आज मी स्वतःसाठी काय योग्य केलं? हेल्दी माइंडसेट ही चेन नाही, ती आजच्या काळाची गरज आहे. जर तुम्ही मनाला प्रशिक्षण दिलं नाही, तर जग तुमचं मन नियंत्रित करेल. लक्षात ठेवा, तुमच्या सोबत काय घडतं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही त्याचा अर्थ काय लावता. आणि इथूनच सुरुवात होते शांत, संतुलित आणि यशस्वी आयुष्याची सुरुवात. हा संवाद तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन विषयासोबत. धन्यवाद.